कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावरती भव्य शासकीय सोहळा पार पडलाय। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं आणि पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत विमानतळ, रेल्वे स्टेशन, प्रशासकीय इमारती, पोलीस इमारत आणि इको टुरिझम प्रकल्पांची माहिती दिली। रत्नागिरी जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी, विद्यार्थी आणि महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच पोलीस दलासाठी नवीन वाहनांचं लोकार्पणही करण्यात आलं। संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला। आजच्या दिवशी 1960 सालामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। अनेक स्वातंत्र्य सेनानी असतील, अनेक समाजसेवक असतील, त्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झाला। ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची आहे। आणि म्हणूनच अभिमानानं आपण जय महाराष्ट्र हे कायम संबोधत असतो। त्याच महाराष्ट्राला आज वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत जर नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या 2 नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणारा गरीब विद्यार्थ्यांसाठी नासाचा प्रवास आणि दुसरा इस्रोचा प्रवास ही योजना आपण 4 वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केली होती आणि आज ती योजना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन हे अतिशय नाविन्यपूर्ण योजना राबवतं हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिद्ध झालेलं आहे। आज आपण पोलिसांच्या मैदानावर हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय। रत्नागिरीचं पोलीस दल सक्षम असावं यासाठी नियोजन मंडळातनं मागच्याच 15 दिवसापूर्वी नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला। आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा होतोय।